Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmayee Joshi here. In today's English grammar session, let us learn about active to passive conversion when the tense is present continuous tense. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या इंग्लिश व्याकरणाच्या पाठात आपण कर्तरी ते कर्मणी वाक्य रूपांतरण पाहणार आहोत, जेव्हा काळ चालू वर्तमान काळ असेल. तर चालू वर्तमान काळ म्हणजे ज्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणतात, त्याचा वाक्याचा फॉर्म आपण पाहूयात कसा असतो. तो असतो सब्जेक्ट प्लस इज और एम ए एम और आर ए आर ई. इज एम और आर प्लस आय-एन-जी फॉर्म ऑफ द वर्ब प्लस ऑब्जेक्ट. उदाहरण बघूयात आपण. द पोलीस इज फॉलोइंग द सस्पेक्ट. सस्पेक्ट म्हणजे संशयित. हे ॲक्टिव्ह वाक्य आहे, ॲक्टिव्ह सेंटेन्स आहे हे. द पोलीस इज फॉलोइंग द सस्पेक्ट. आता इज फॉलोइंग आहे, त्यामुळे हे आपल्याला कळलं हे आहे वर्तमान काळ आणि चालू वर्तमान काळ आहे, कारण आय-एन-जी फॉर्म आलेला आहे वर्बचा. टू फॉलोचा आय-एन-जी फॉर्म फॉलोइंग असा होतो. सो द पोलीस इज फॉलोइंग द सस्पेक्ट. पोलीस संशयिताचा पाठलाग करत आहे. आता यात सब्जेक्ट आहे पोलीस आणि ऑब्जेक्ट आहे सस्पेक्ट, ज्याला संशयित म्हणतात. तर आता याचं आपण कर्तरी वाक्य आहे त्याचं कर्मणी वाक्यात रूपांतरण करणार आहोत, म्हणजेच पॅसिव्ह फॉर्ममध्ये. सो वेन वी ट्रान्सफॉर्म द सेंटेन्स विच इज इन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स into passive form, the form is like this: object of the active sentence plus is am or are plus being B-E-I-N-G plus past participle of the verb plus by B-Y by plus subject of the active sentence. आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह करतो तेव्हा सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट याची वाक्यातली जागा बदलते. अर्थ तोच राहतो पण वाक्यातली जागा बदलते. सो जेव्हा द पोलीस इज फॉलोइंग द सस्पेक्ट असं आपण म्हणतो, तेव्हा आता त्याचं जेव्हा आपण पॅसिव्ह करणार आहोत, द अबाव सेंटेन्स विल बिकम द सस्पेक्ट इज बीइंग फॉलोड. फॉलोचं होतं पास्ट पार्टिसिपल आहे फॉलोड, FOLLOWED, फॉलोड बाय द पोलीस. मला वाटतं हे लक्षात आलं असेल की सस्पेक्ट जो होता, सस्पेक्ट हे जे ऑब्जेक्ट आहे ते वाक्याच्या पहिल्या भागात आलं, द सस्पेक्ट, आणि इज वापरलं आपण कारण प्रेझेंटमधलं वाक्य होतं इज बीइंग फॉलोड बाय द पोलीस. बाय आपण वापरतो आणि त्याच्यापुढे सब्जेक्ट येतं जेव्हा आपण पॅसिव्हमध्ये रूपांतरण करतो. अजून एक दोन उदाहरणं बघूयात आपण. शी इज सिंगिंग अ सॉन्ग. इज सिंगिंग, इज सिंगिंग दाखवतं की प्रेझेंट कंटिन्युअस आहे. शी इज सिंगिंग अ सॉन्ग. शी हा सब्जेक्ट आहे, ती गाणं गाते आहे, तर गाणं हे ऑब्जेक्ट आहे. तर त्याचं पॅसिव्ह होणार अ सॉन्ग इज बीइंग संग, SUNG संग. सिंगचं होतं संग पास्ट पार्टिसिपल. बीइंग संग होणार जेव्हा आपण पॅसिव्हमध्ये रूपांतरण करणार आहोत. आणि बाय आणि आपण पुढं सब्जेक्ट कोण आहे तर शीचं होतं हर. सो अ सॉन्ग इज बीइंग संग बाय हर, हे झालं पॅसिव्ह फॉर्म त्याचं. अजून एक सेंटेन्स बघू. आय एम रीडिंग अ स्टोरी. हे ॲक्टिव्ह फॉर्ममधलं वाक्य आहे, टेन्स आहे प्रेझेंट कंटिन्युअस. तर त्याचं रूपांतरण कसं होणार, आपण ऑब्जेक्ट पहिलं घेणार द स्टोरी. एम रीडिंग याच्यावरनं काय कळलं की प्रेझेंट आहे, फर्स्ट पर्सन सिंग्युलर आहे. तर इज बीइंग रीडिंगचं होणार रेड, कारण पास्ट पार्टिसिपल. इज बीइंग रेड बाय मी, आयचं होतं मी, बाय मी. सो आय एम रीडिंग अ स्टोरीचं होईल द स्टोरी इज बीइंग रेड बाय मी. आता ही 2-3 वाक्ये आपण साधी पाहिली.
आता जेव्हा वेन देर इज अ प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय असतो आफ्टर द वर्ब, तेव्हा त्याचं कसं रूपांतरण करायचं पॅसिव्हमध्ये ते पाहूया. एक सेंटेन्स घेऊया ॲक्टिव्हमधलं. द चिल्ड्रन आर लाफिंग ॲट द ओल्ड बेगर. द चिल्ड्रन आर लाफिंग ॲट द ओल्ड बेगर. आता लाफ ॲट, लाफ नंतर ॲट हे वर्ब आलेलं आहे. आपण मागं शिकलेलो आहे की काही वर्ब्स नंतर प्रिपोजिशन्स येतात आणि तो सेट म्हणजे तो संच ठरलेला असतो. तर लाफ ॲट असं म्हणलं जातं. त्यामुळे द चिल्ड्रन आर लाफिंग ॲट द ओल्ड बेगर हे ॲक्टिव्हमधलं वाक्य आहे आणि आर लाफिंगमुळे कळलं की ते प्रेझेंट कंटिन्युअसमधलं आहे. तो हाऊ डू यू ट्रान्सफर इट टू पॅसिव्ह. आपण नेहमीचीच मेथड वापरायची. ओल्ड बेगर हे जे ऑब्जेक्ट आहे ते आधी येणार. द ओल्ड बेगर इज बिंग लाफ्ड ॲट असं होणार, कारण आता ओल्ड बेगर पहिल्या फॉर्ममध्ये आलेलं आहे. इज बिंग लाफ्ड ॲट, इथे लक्ष द्यायचं आहे. इज बिंग लाफ्ड ॲट, टू लाफ ॲट चा जो फॉर्म आहे, जे एकत्र शब्दप्रयोग आहे तो तसाच ठेवला आपण. फक्त लाफचं पास्ट पार्टिसिपल घेतलं, लाफ्ड होतं. त्यामुळे इज बिंग लाफ्ड ॲट बाय द चिल्ड्रन. सो वेन देर इज अ प्रिपोजिशन, we have taken the example, the children are laughing at the old beggar, and then the passive form we have seen it is the old beggar is being laughed at by the children. We'll take one more such example. I am waiting for him. So to wait for, waiting for हा जो प्रयोग आहे त्याचं पॅसिव्ह होणार ही इज बीइंग वेटेड फॉर बाय मी. आय होप यू हॅव अंडरस्टूड इट. आता की ते जे वर्ब आणि प्रिपोजिशन असतं ते आपण तो सेट किंवा तो प्रयोग तसाच ठेवतो आणि मग बाय पुढे लावून सब्जेक्ट जो आहे तो बाय नंतर येतो. आता एखादा निगेटिव्ह सेंटेन्स आपण बघूया. ते पण तसंच सोपं आहे. म्हणजे निगेटिव्ह आपण कसं करतो तर वर्बच्या आधी नॉट येतं, तर ते नॉट आपण तसंच ठेवणार. शी इज नॉट रायटिंग अ स्टोरी असं जर आलंच ॲक्टिव्हचं सेंटेन्स, तर त्याचं पॅसिव्हमध्ये कन्व्हर्जन कसं होतं. अ स्टोरी इज नॉट बीइंग रिटन बाय हर. नॉट बीइंग रिटन असं होतं. सो नॉट वर्बच्या अगोदर आणि बीइंगच्या आधी आलं. बीइंग रिटन च्या अगोदर नॉट टाकलं आपण. सो शी इज नॉट रायटिंग अ स्टोरीचं पॅसिव्ह होतं. अ स्टोरी इज नॉट बीइंग रिटन बाय हर. Now let us take a look at the interrogative sentence which is in present continuous tense. Are the masons building the house? Question mark. Masons म्हणजे मिस्त्री. Are the masons, M-A-S-O-N-S, are the masons building the house? तर त्याचं पॅसिव्ह असं होईल. क्वेश्चन फॉर्म आहे. इंटरोगेटिव्ह फॉर्म जो आहे तो तसाच राहणार. द हाऊस सुरुवातीला येणार आणि हाऊस सिंग्युलर आहे त्यामुळे इजनी वाक्याची सुरुवात होणार. इज द हाऊस बीइंग बिल्ट बाय द मेझन्स? क्वेश्चन मार्क. So I guess it is pretty simple, and in case you have any difficulties, do let me know. So that is all for today's session. We have seen how to convert sentences from active voice to passive voice when the sentence is in present continuous tense. So that is all for today's session. Thank you. Dhanyavad.